मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असून 50% आरक्षणाची मर्यादा बंधनकारक नाही असं प्रतिज्ञापत्र मागासवर्ग आयोगाने हायकोर्टात दिलंय। मराठा समाजाचे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। त्यांच्या दयनीय आर्थिक स्थितीवरून समाजातील अपवादात्मक मागासलेपण दिसून येतं। त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं। 50% आरक्षण मर्यादा बंधनकारक नसून ते फक्त निर्देश आहेत असं स्पष्ट करत मागासवर्ग आयोगाने उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलंय आणि यावर 5 ऑगस्टला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये परत आमच्या त्यासाठीचं आवश्यक पुरावे आणि माहिती गोळा करण्याचं काम आम्ही पूर्ण केलं आणि त्या आधारावर मराठा समाजाचं आरक्षण हे टिकणारं आरक्षण आहे। ते मर्यादेच्या वर गेलं तरी टिकलं पाहिजे ही त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती याचा पूर्ण कायदेशीर भूमिकेचा पाया हा मुळे आमच्या सरकारने रचला आणि तीच भूमिका मागासवर्गीय आयोगाने मांडली आणि हाच खरा रस्ता आहे। तर जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। प्रतिज्ञापत्रामध्ये काय नमूद करण्यात आले आपण पाहतोय। आर्थिक स्थितीवरून समाजातील अपवादात्मक मागासलेपण दिसून येतं। तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% मर्यादा ओलांडून आरक्षण दिलं जाऊ शकतं। 50% आरक्षण मर्यादा बंधनकारक नसून ते फक्त निर्देश आहेत। मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे असं या मागासवर्ग आयोगाने प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय।